सुनील पवार लिखित राजस भाग्यकथा भाग 2 मानसाई सोडून गेली. सादर करती संगीता वेताळ. राजस 6व्या इयत्तेतून 7वीत गेला. आता तो शाळेतही नियमित जात होता. अभ्यासाची ही गोडी चांगलीच लागू लागली. पास झाल्यामुळे तसेच न चुकता शाळेत जाण्यामुळे राजसचे बाबा आता समाधानी होते. हल्ली राजसचा रात्रीचा मार चुकला होता म्हणण्यापेक्षा राजसने त्यांच्या चुका स्वतःहून सुधारल्या होत्या म्हणून मार टळला होता इतकंच. आणि मार तरी कशासाठी हो, त्याच्या भल्यासाठीच ना. वडील जरी दिवसभर बाहेर असले तरी राजसच्या बाबतीत ते कधीही बेफिकीर नव्हते. राजसची नित्य नियमाने चौकशी करत असत. त्याची अभ्यासातील प्रगती पाहत होते आणि त्याला प्रोत्साहन सुद्धा देत होते. राजसकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न ते राजसच्या रूपात पूर्ण करू पाहत होते आणि ते स्वाभाविकच होतं ना. एक वडील म्हणून ते त्यांच्या जागी अगदी बरोबर होते. बरोबर नव्हती ती फक्त परिस्थिती. असो, राजस मानस आईच्या छत्रछायेखाली कलेकलेने भरारी घेऊ लागला. प्रत्येक बाबतीत रुची घेऊ लागला. तिचा प्रत्येक शब्द शिरसामान्य मानू लागला. बघता बघता वर्ष कधी गेले कळलंच नाही. राजस आता 7वी पास झाला. शिक्षणाचा एक टप्पा पार पडला. आता तो हायस्कूलमध्ये जाणार म्हणून वडीलही खुश होते. पण ऍडमिशन घ्यायला राजस सोबत कोण जाणार हा प्रश्न त्यांना सतावू लागला. कारण त्यांना कामावरून सुट्टी मिळणार नव्हती. पण त्यांचा हा प्रश्न राजसने चुटकीसारखी सोडवला. कारण त्याच्या मानसाईने ऍडमिशनचे सर्व सोपस्कार पार पडले होते. माध्यमिक शाळा खूप नावाजलेली होती, पण घरापासून खूप दूर होती. तरीही राजेश आता एकटाच शाळेत जाऊ लागला. जणू तो समजदार आणि मोठा झाला होता. दिवस कसे स्वप्नवत जात होते, पण नियतीच्या मनात काही निराळच होतं. राजसचे सुख कदाचित नियतीला मान्य नव्हते. 8वीत पदार्पण करून जेमतेम 2 महिने झाले असतील नसतील, तोच राजसच्या मानस आईच्या कुटुंबाला त्यांचे राहते घर सोडावे लागले. तिच्या पतीची बदली दुसऱ्या शहरात झाली, त्यामुळे त्यांना तिथे जाणे भाग होते. राजससाठी हा मोठा आघात होता. देव सुद्धा कसा निष्ठुर असतो ना. एका हाताने सुखाची ओंजळ भरतो आणि दुसऱ्या हाताने ती रीती करतो. असाच काहीसा प्रकार राजसच्या बाबतीत घडला. राजसकडून चांगले वागण्याचे आश्वासन घेऊन मानसाई त्याचा निरोप घेऊन निघाली. राजसने भरल्या डोळ्यांनी नाईलाजाने निरोप दिला. मानसाई कशीबशी समजूत काढून सुट्टीत भेटण्याचे वचन देऊन निघाली. राजस दूर जाणाऱ्या टेम्पोकडे डबडबल्या डोळ्यांनी निश्चल बनून एकटक पाहत राहिला. कितीतरी वेळ झाला त्याचे त्यालाच कळले नाही. भानावर आला तेव्हा स्वतःला एकटा समजून खूप रडला. पुन्हा एकदा राजस पोरका झाला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मन रमवण्यासाठी राजस जास्त वेळ मित्रात राहू लागला आणि स्वतःपासून दूर जाऊ लागला. राजसच्या अभ्यासावरील लक्ष आता पूर्णपणे विचलित झाले. नाक्यावर उभे राहून टवाळकी करणे, मारामारी करणे नित्याचेच झाले. आता त्याला वडिलांशिवाय कोणाचाच धाक उरला नव्हता. मित्रांच्या कुसंगतीत राजस वाहवत चालला. शाळेला दांड्या मारणे सुरू झाले. वडिलांनी घाम गाळून दिलेले फीचे पैसे राजस चित्रपट पाहण्यात उडवू लागला. परिणामी एके दिवशी शाळेचे पत्र वडिलांच्या हातात पडले. राजसचे कारनामे पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. राजस अजून घरी परतला नव्हता. रात्री 12 वाजता राजस घरी आला. वडील नेहमी उशिरा येतात याच गोष्टीचा फायदा राजस घेत असे. ते यायच्या आधी काही वेळ घरी येऊन जेवून तो झोपून जात असे. पण नेमके त्या दिवशी वडील लवकर आले होते, कारण त्यांना शाळेतील पत्राची शहानिशा करायची होती. त्या रात्री वडिलांनी राजसला खूप मारलं, तरी राजसच्या तोंडून ब्र सुद्धा निघाला नाही, कारण मार खाऊन तो कोडघा झाला होता.
सरतेशेवटी वडिलांनी मारण्याचं थांबवलं. त्यांना राजसची कीव आली आणि ते म्हणाले, जा जेवून घे. वडिलांचे बोलणे ऐकून राजस मुकाट्याने जेवला आणि झोपी गेला. यंदा राजस 8वीत नापास झाला. शिवाय शाळेनं त्याचे नावही काढून टाकले. पुन्हा रात्री मार बसणार हे नक्की होतं. तशी मानसिक तयारी त्याने केली होती. रात्री राजस घरी येऊन पोहोचला. बहुतेक अजून आले नव्हते वडील, पण राजसला झोप येत नव्हती. कशी येणार म्हणा? लाकडी पट्टी डोळ्यासमोर नाचत होती ना. वडिलांनी येताच राजसच्या सावत्र आईला रिझल्ट बद्दल विचारलं. अपेक्षेप्रमाणे त्यांना उत्तर मिळाले. राजस जागाच होता आणि सर्व ऐकत होता. आता कधीही आपल्यावर संक्रांत कोसळणार हे गृहीत धरून तो गुपचूप झोपल्याचे नाटक करत होता. बराच वेळ झाला तरी काही हालचाल दिसेना. म्हणून चादरीबाहेर किलकिल्या नजरेनं राजेशनं पाहिलं. तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. वडील जेवून निवांत झोपले होते. राजेश मनातल्या मनात देवाचे आभार मानून शांत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांनी राजेशला उठवले व तयारी करायला सांगितले. राजेशला काहीच कळेना की वडिलांच्या मनात नक्की काय आहे. तो निमूटपणे आंघोळ करून तयार झाला. आज वडिलांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली होती, ती सुद्धा राजेशमुळेच. शिवाय थोड्याच वेळात ते राजेशला म्हणाले, चल. राजेश काही न बोलता त्यांच्या मागोमाग चालू लागला. मात्र डोक्यात विचारांचे चक्र जोराने फिरायला लागले. विचारांचे आणि वडिलांचे हे गूढ वागणे त्याला अधिकच बुचकळ्यात टाकत होते. रस्त्याने चालत असताना त्याची नजर एका मोठ्या बोर्डवर पडली. मुलांचे रिमांड होम. ते वाचून राजेशच्या काळजात धस्स झाले. त्याला आठवले, मागे एकदा वडील म्हणाले होते, तुझे वागणे असेच राहिले तर तुला चिल्ड्रन्स होम मध्ये टाकेन. म्हणजे आज वडील आपल्या बोलणं खरं करणार तर? या भीतीनं राजेश गर्भगळीत झाला. पण तो क्षणभरासाठीच. काही वेळातच चिल्ड्रन्स होम मागे पडले आणि राजेशचा जीव भांड्यात पडला. थोड्याच वेळात ते एका शाळेजवळ पोहोचले. तसा राजेशच्या डोक्यात प्रकाश पडला. वडिलांनी त्याला तातडीने तिथे का आणले हे त्याला समजले. शाळेत येताच वडील त्याला घेऊन ऑफिसमध्ये शिरले. तिथे एक गृहस्थ बसले होते. कदाचित ते यांचीच वाट पाहत असावेत. ते येताच त्यांनी बापलेकाचे हजून स्वागत केले. ते राजेशच्या वडिलांचे मित्र किंवा ओळखीचे असावेत, कारण राजेशकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहत त्यांनी विचारलं, अच्छा, हा राजेश आहे तर. काय रे, आमच्या शाळेत नियमित येणार ना? यावंच लागेल. इथे दांड्या चालणार नाहीत, समजलं? दांडी मारली की ताबडतोब मला कळेल आणि मग तुझ्या वडिलांना. आता बघतोस तू कसा अभ्यास करत नाहीस ते. त्यांनी राजेशवर हवे तसे तोंडसुख घेतले. राजेश खाली मान घालून सर्व ऐकत होता. त्याच्या हातात दुसरे काहीच नव्हते. ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आज त्याच्यामुळे वडिलांवर ही नामुष्की ओढवली होती. शाळेच्या प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडून वडिलांनी त्या गृहस्थांचे आभार मानले आणि तिथून निघाले. राजेश निमूट त्यांच्या मागे आला. आता वडिलांची कामावर जाण्याची वेळ झाली होती. जाता जाता वडिलांनी राजेशला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. घरी जाण्यास सांगितले आणि ते कामावर निघून गेले. शाळेला अजून सुट्टी असल्यामुळे राजेशची धमाल सुरूच होती. 2 वेळचे जेवण आणि झोपण्यापुरतेच त्याला घर दिसत होते. इतर वेळी त्याचे उन्हाळके सुरू असायचे. सुट्टीत बोलल्याप्रमाणे एके दिवशी अचानक त्याची मानसाई त्याला भेटायला आली. राजेश तेव्हा नाक्यावरच होता. तिला पाहताच राजेशचा चेहरा खुलला. तिने राजेशच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि विचारलं, कसं आहेस? राजेशने फक्त मान डोलावली. तिने राजेशला रिझल्ट बद्दल विचारलं. राजेशची मान नकळत खाली गेली आणि ती जे समजायचे तीच समजली. नापास झालास ना? तिने रागातच विचारलं. राजेश गप्पच राहिला. त्याला मूक झालेले पाहून ती अधिकच संतापली आणि म्हणाली, आमच्या शेजाऱ्यांकडून
तुझे सर्व कारनामे आत्ताच कळले. मी तिथूनच येते. लाज वाटते रे मला तुझी. हेच शिकवले होते का मी तुला? तिचा तो रुद्रावतार पाहून राजस पुरता कोलमडला. असाच वागत राहिलास तर यापुढे तुझे तोंडही बघणार नाही. हे शब्द ऐकताच राजसच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. काहीच न बोलता तो मान खाली घालून उभा राहिला. काही वेळानं त्यानं वर पाहिलं तोपर्यंत त्याची मानसाई रागाने निघून गेली होती. आता राजस स्वतःच्याच नजरेत उतरला होता. जे घडायला नको तेच घडलं होतं. आज त्याच्या आईने त्याला झिडकारलं होतं. मानसाई का असेना, पण ती त्याला जीवाहून प्रिय होती. आज प्रथमच त्याला खऱ्या वेदना जाणवल्या. दुःख काय असतं हे नव्यानं उमजलं. मानसाईच्या या अनपेक्षित भेटीने त्याला विचार करायला भाग पाडले. इतके दिवस वडिलांचे न ऐकणारा राजस आज मात्र मनातून खचला होता. राजसच्या नशिबाने आज पुन्हा दगा दिला होता. आज तो त्याच्या मानस आईलाही मुकला होता. सोडून गेली माता अन यशोदाही रुष्ट झाली, भाग्यातली अभागी रेखा माथ्यावरती स्पष्ट झाली. ज्या राजसवर वडिलांच्या माराचा काहीच परिणाम झाला नव्हता, तो राजस मानसाईच्या अश्रूंनी बदलू शकेल का? की रागाच्या भरात तो अजूनच चुकीच्या मार्गाला लागेल? काय राजस स्वतःला सिद्ध करू शकेल? जाणून घेण्यासाठी तसेच पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.